पुढची बातमी बाबत अब्दुल सत्तारांसंदर्भातली ही बातमी आहे। अब्दुल सत्तारांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप करण्यात येतोय। सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपल्ली यांचा हा दावा आहे। सिल्लोड न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार सुद्धा दाखल करणार आहेत। प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांकडून सत्तारांना नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली होती। व्हिडिओ सुद्धा या संदर्भातले समोर आलेले होते। गावी सगळा सोयरा मित्र सर्वाला विनंती करायची, दे दे दिला दे, नहीं तो देने वाले का पता बता दे। आपला मतदान द्यायचं आहे, दुसऱ्याला द्यायला लावायचं आहे। आणि जो देत नाही मला फक्त गपचूप चिठ्ठी मध्ये नंबर लिहून पाठवा। माझ्याकडे मी रामबाण औषध आहे। कोणत्याही रोगावर कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे। आणि मग त्याचा काय करायचं, त्याला दवा पाहिजे का इंजेक्शन पाहिजे का गोळ्या पाहिजे? डॉक्टर साहब क्या सलाइन लगती है या फिर उसका एंजियोग्राफी करना है, एंजियोप्लास्टी करना है या उसका बाईपास करना है, उसके भी काम कर दिया जाएगा। 18 नोव्हेंबर 2024 मध्ये अब्दुल सत्तार यांनी शेवटचे जे निवडणूक प्रचार सभा असते त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी सिल्लोडच्या मतदारांना खुलेआम धमकी दिली होती। त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असे सांगितले की जो मतदार त्यांना मतदान करत नाही अशा मतदारांचे नावे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते चिठ्ठीमध्ये गपचूप लिहून पाठवतील आणि मग ते त्यांचा एंजियोग्राफी करतील, एंजियोप्लास्टी करतील आणि त्यांचा बायपास सुद्धा करतील। या धमकीपूर्ण भाषणावर मी निवडणूक अधिकारी सिल्लोड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। माझ्या तक्रारीवर आचारसंहिता पथक प्रमुख यांनी अब्दुल सत्तार यांचा बचाव करून माझा तक्रार निकाली काढला आणि